कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका विकास ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून नूतन चेअरमनपदी धुंदवडे येथील सरपंच मारुती गुंडू उर्फ एम.जी. पाटील यांची, तर नूतन व्हाईस चेअरमनपदी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार विनायक हिंदूराव सणगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिता शिंदे यांनी निवडीबाबत अधिकृत घोषणा केली आहे। 1972 साली स्थापन झालेल्या गगनबावडा तालुका संघामध्ये 1850 सभासद आहेत। तालुक्याची मातृसंस्था असलेल्या या संघाकडे 18 पगड जाती जमातीतील लाभार्थी सभासद आहेत। या संघाची पंचवार्षिक निवडणूक सलग 5व्यांदा बिनविरोध झाली असून चेअरमनपदी एम.जी. पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विनायक सणगर यांची निवड करण्यात आली आहे। निवड प्रसंगी गगनबावडा तालुक्यातील युवा सहकार महर्षी विलास पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके, पद्मश्री डी.वाय. पाटील कारखान्याचे संचालक सहदेव कांबळे यांनी, तर नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी तालुक्याची ही मातृसंस्था चांगल्या पद्धतीने चालवली पाहिजे, या संस्थेमध्ये राजकारण विरहित कारभार करावा, अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकत्रित येऊन मार्ग काढला पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं। यावेळी नूतन संचालक नारायण पाटील, एल.आर. सरनोबत, आनंदराव पाटील, तानाजी शेळके, दगडू कांबळे, प्रकाश पाटील, करीम तरटे, कांचन पाटील, सुरेखा कांबळे यांच्यासह माजी सभापती बंकट थोडगे, शहाजी पाटील, सूर्यकांत पडवळ, बाबू कोळेकर, साधू कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते।